विधान परिषदेची निवडणूक होणार हे आता निश्चित झालेलं आहे, कारण कुणीही माघार घेतलेली नाहीये। त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे सुद्धा निश्चित आहे। परिणामी विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणाचा नेम लागणार, कुणाचा गेम होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषदेसाठी महायुती आणि मफियात घमासान रंगणारे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झाले होते। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। परिणामी ही निवडणूक होणार हे आता निश्चित झालंय। त्यामुळे या निवडणुकीत कुणाचा गेम होणार आणि कोण विधान परिषद गाठणार याची उत्सुकता आता वाढली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने 5 उमेदवार जाहीर केले। पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपने संधी दिली आहे। कृपाल तुमाने, भावना गवळी यांना शिंदेच्या शिवसेनेने संधी दिली आहे। तर राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संधी दिली आहे। काँग्रेसकडून डॉक्टर प्रज्ञा सातव, शेतकरी कामगार पक्षाकडून जयंत पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात आहेत। आमच्या महायुतीकडे पुरेसे मत आहेत। त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे 9 उमेदवार उभे केलेले आहेत। आपण जर आमची बेरीज बघितली तर 9 उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत। महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे। त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील, तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील। मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे 9ही उमेदवार निवडून येतील। घोडेबाजार करणारीच लोक घोडेबाजाराची चर्चा करतात आहे। त्यांची जी संख्या आपण पाहिली 8 उमेदवारांसाठी बरोबर आहे, पण जो 9वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला 20-25 मतं आणणार कुठून हे लोक। त्यामुळे घोडेबाजार, त्यांना भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि आता पैशांनी विकत घेण्याचा काही प्लॅन त्यांचा चाललेला असेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री घोडेबाजाराची चर्चा करत आहेत। खरं तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे होता, पण तेच घोडेबाजाराची चर्चा करतात। विधान परिषदेसाठी भाजपने 5, शिंदेच्या शिवसेनेने 2, राष्ट्रवादीने 2 असे महायुतीनं 9 उमेदवार रिंगणात उतरवलेत। तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील प्रत्येकी 1 उमेदवाराला संधी दिली आहे। संख्याबळानुसार भाजपचे 5, काँग्रेस, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 उमेदवार सहज जिंकू शकतो। विजयासाठी 23 मतांचा कोटा असणं अपेक्षित आहे। यामध्ये भाजपचे आमदार 103 अधिक अपक्ष आणि इतर आमदार 8 मिळून 111 आमदार। 4 उमेदवार निवडून येणार आणि 5व्या उमेदवारासाठी 4 मतांची गरज भासणार। शिंदेच्या शिवसेनेचे 37 आमदार, अपक्ष 6 एकूण 43 आमदार। 1 उमेदवार निवडून येणार आणि दुसऱ्या उमेदवारासाठी 3 मतांची गरज भासणार। राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत, अधिक इतर 3 असे मिळून 43 आमदार झाले। यातील 1 उमेदवार निवडून येणार तर दुसऱ्या उमेदवारासाठी 3 मतांची गरज भासणार। त्या सर्व लोकांचे ज्यांनी 5 वर्ष कोणत्याही अपेक्षेविना निस्वार्थपणे प्रेम केलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्यासाठी हे सर्व भविष्यातलं आयुष्य जे काही मला संधी मिळत राहतील ते समाजाच्या सेवेसाठी मी सदैव आधी दिलेला आहे आणि भविष्यात येईल। जरी म्हणजे जे काही निर्णय घेतलेलेच आहेत पक्षातल्या सर्व दिग्गज नेत्यांनी आणि निवडणूक झाली तरी पण आमच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि आम्ही त्याला नाही, आम्ही आमच्याकडे 3 लोक निवडून आमचे येऊ शकतात एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। आमचे सगळे मित्रपक्ष, आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष, त्यामुळे आम्ही वापस घेण्याचा प्रश्नच नाही। आमचे 3ही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे। या सरकारची पत गेली आहे, आमदार सत्ताधाऱ्यातील घाबरलेले आहेत, त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देखील आपल्या दुसऱ्या उमेदवारासाठी मतांची तजवीज करावी लागणार आहे।
काँग्रेसकडे 37 आमदार आहेत, त्यामुळे प्रज्ञा सातव ह्या सहज जिंकणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार अधिक इतर 1 असे मिळून 16 आमदार, त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना विजयासाठी 7 मतांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे सध्या 12 आमदार आहेत, तर त्यांना विजयासाठी 11 मतं आवश्यक आहेत. कोण कोणाच्या संपर्कात आहे याचं उत्तर निवडणुका झाल्या तर आकडेवारीत येईल. आता मी म्हणेन आमच्याकडे 30 संपर्क आहेत, काय पुरावा आहे तुमच्याकडे का माझ्याकडे? त्याच्यामुळे मला वाटतं निराधार बेसलेस बोलण्याला काही अर्थ नाही आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्या वेळेला निवडणूक होईल विधान परिषदेची त्यावेळेला कोण कोणाकडे आहे, किती लोक आहेत, आमदार आहेत याची स्पष्टता येईल. ठीक आहे, बघूया कोणाची विकेट पडते, पाहू. महाविकास आघाडीच्या 3ही जागा निवडून येतील. विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी आपला पत्ता बाहेर काढला. मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेच्या 12व्या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. नार्वेकरांचे सर्वपक्षीय चांगले संबंध आहेत. गेल्या 3 दिवसात ते भाजपच्या आमदारांसोबत गुफ्तगू करताना दिसून आलेत. दरम्यान विधान परिषदेत मवियाचे 3, समाजवादी पार्टीचे 2, MIMचे 2 आणि मनसेचा 1 असे 8 आमदार आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकणार यावर देखील निवडणुकीचं चित्र ठरणार आहे. त्यामुळे कोणते 11 उमेदवार विजयी होणार आणि पराभूत होणारा उमेदवार कोण असणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.